नमस्कार. मी गोपाळ पांडुरंग सारंग उर्फ तात्या सारंग. माझ्यासोबत ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुनील तिरोडकर आहेत. दुसरे सदस्य श्री रवींद्र जुवाडकर हे सुद्धा आहेत. स्थानिक ग्राम महिला संघटना सौ स्वाती सावंत ह्या सुद्धा आहेत. आमचे ग्रामस्थ आणि श्री किशोर मयेकर हे सुद्धा आहेत. या ठिकाणी अमोल गिरकर हे सुद्धा आहेत. एवढ्या प्रमाणात आम्ही ह्यासाठी इथं उपोषण करतोय की 9/11/2023 रोजी मी एक आमच्या तिलोड ग्रामपंचायतीला माहितीच्या अधिकाराखाली एक पत्र दिलं होतं की संबंधित आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आत्ताच हाली झालेला 8,56,000चा जो भ्रष्टाचार झाला, असे काही ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या संदर्भात मी माहिती मागितली की आमच्या ग्रामपंचायत नेमकं काय चाललं आहे, कुठल्या सुविधा नागरिकांना मिळत आहेत किंवा मिळत नाही आहेत, त्या संदर्भात मी माहिती मागवली होती. आज 9 महिने झाले, ग्रामपंचायतीकडून साधं मला उत्तरही मिळालं नाही की बाबा ह्याच्यावर काय कारवाई चालली आहे, तुम्हाला मिळणार आहे की नाही माहिती, कुठल्याही प्रकारची कुठलीही माहिती मिळाली नाही. आमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री हडपिडकर हे सुद्धा कुठल्याही प्रकारे त्यांचा नेहमी मोबाईल बंद असतो. त्यांना मी वेळोवेळी व्हॉट्सअपवरती मेसेज टाकलेत, पर्सनल मेसेज टाकलेत, पण त्याचं ते उत्तर देत नाहीत आणि गेले 9 महिने हा असाच कारभार चालला आहे. काल या ठिकाणी आम्ही मॅडमना भेटलो, ज्या BDO गटविकास अधिकारी वृषाली यादव मॅडम आहेत. आज आम्ही त्यांच्या दालनात बसलो आहे, पाऊस असल्यामुळे आम्ही या ठिकाणी बसलो उपोषणाला. तर त्यांनासुद्धा आम्ही ह्या बाबतीत कल्पना दिली होती. या अगोदर माहिती अधिकाराचे अधिकारी एक बिर्जे सर आहेत, त्यांनीसुद्धा हडपिडकरांना माहिती देण्यासाठी सांगितलं होतं, त्याच्या सूचना दिल्या होत्या. पण हडपिडकरांनी त्यांना अक्षरशः म्हणजे एक अनपार्लमेंटरी शब्द जर फाटर मारणं म्हणतात तो प्रकार केलेला आहे. शासन म्हणत आहे की आमचा स्वच्छ कारभार आहे, पारदर्शक कारभार आहे. मग एक ग्रामसेवक जर 9 महिने जर सर्वसामान्य मतदार, आम्ही त्या गावाचा मतदार आहे आणि त्यामुळे माझा अधिकार असल्यामुळे जर माहिती देत नसतील तर या ठिकाणी उपोषण करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. आता ह्यापुढे माझी अशी गटविकास अधिकारी मॅडमकडे मागणी असेल की आम्हाला ही माहिती मिळावीच आणि ही माहिती मी मोफत मागत नसून त्याचे चार्जेससुद्धा मी भरायला तयार आहे. ती किती जी माहिती असेल ती यापुढे आमची अशी मागणी असेल की संबंधित अधिकारी श्री हडपिडकर साहेब ग्रामसेवक यांच्याकडून ती माहिती उपलब्ध करून द्यावी, पण त्याचबरोबर मॅडमनी त्यांच्यावर इतर कायदेशीर कारवाई करावी ही आमची मागणी आहे.